तर विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर. आज आपण कंबाईन जी बी आणि शीची एक्झाम झाली होती 2023ला, त्यामधले काही गणिताचे प्रश्न पाहू. तर चला सुरुवात करूया. ते इथे कम्प्लीट ॲनालिसिस असणार आहे एकदम डिटेलमध्ये. ठीक आहे. तर पहिला प्रश्न आहे 0.1 इंटू 0.1 इंटू 0.1 प्लस 0.02 इंटू 0.02 प्लस इंटू 0 हे असं एक दिलेलं आहे लांब लचकवाला. ठीक आहे. तर हा प्रश्न दिला होता तुमचा फक्त टाईम वेस्ट करण्यासाठी स्टार्टिंगला. हा सोपा आहे, एवढा अवघड नाही आहे, पण खूप जास्त दिलेला आहे. त्यांचं म्हणणं होतं की हा पहिलाच प्रश्न आपण देऊ, जेणेकरून मुलांना वाटेल की पेपर हा अवघड आहे, त्यामुळं पोरं इथून खचून जातील. मग काय करायचं, आपण स्टार्टिंगला हा प्रश्न जरा स्किप करून द्यायचा. ठीक आहे. असे प्रश्न स्किप करायचे, नंतर पुढे जायचं. हे पहा किती सोपा प्रश्न आहे. तेजेस दसादशी किती सोपे प्रश्न आहेत. हा पण सोपा आहे, परंतु हा लेंदी आहे, त्यामुळे थोडं टाईम लागत होता असं समजून घ्यायचं. आपण इथे सॉल्व करू, परंतु पेपरमध्ये अशा मुक्ता नाही करायची, असे प्रश्न नंतर सॉल्व करायचे. तर पहा तर मग कसं सोडवायचं. 0.1 गुणिले 0.1 गुणिले 0.1 किती वेळा आहे हे? 3 वेळा आहे. जेव्हा आपण 0.1 गुणिले 0.1 असतं तेव्हा काय करतो, 0.1चा वर्ग करू शकतो. त्याचप्रकारे आपण यांना काय करणार, 0.1चा घन बरोबर. इथं करणार 0.02चा घन, ते पण 3 वेळा आहे. इथं पण 0.2 3 वेळा आहे, ह्याचा पण घन. इथं पण 0.04 3 वेळा आहे, ह्याचा पण घन. इथंपर्यंत झालं. आता याच्यानंतर ही डॉटचे जे दशांशाचे घन वर्ग आहेत, यामध्ये जर तुम्हाला कन्फ्यूज होत असेल तर यामुळे लवकरच एक व्हिडिओ टाकेन, 5 ते 10 मिनटाचा असेल, जास्त लेंदी नसणार आहे, पाहून घ्या, समजून जाईल तुम्हाला. पण इन शॉर्ट सांगतो, जर ह्या दशांशानंतर एक अंक असेल फक्त, तर त्या ठिकाणी 3 अंक येणार दशांशाच्या नंतर, जेव्हा त्याचा घन होईल. आणि जेव्हा त्या ठिकाणी 2 अंक असतील तर त्याच्यानंतर 6 अंक येणार घन होण्यासाठी. समजलं? हे असं असतं दशांशाचं. हे चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी तुम्हाला तो व्हिडिओ पाहावा लागेल, पण इन शॉर्ट सांगितलं मी. ठीक. तर मग 0.1चा घन 1 अंक आहे, तर मग 3 अंक पाहिजे दशांशानंतर. 0.01 1चा घन 1च येतो, 2चा घन येतो 8 माहिती आहे आपल्याला, तर 6 ह्याच्यानंतर डॉटनंतर 8 यायला पाहिजे. तर 0.003 0.08 बरोबर 6 आले. 0.02चा घन आला एवढा. तर 0.2चा घन आला किती, 0.008 आणि 0.04चा घन आला हा एवढा. तर यांची जेव्हा आपण बेरीज करतोय, गुणाकार नाही करताय, तेव्हा जेव्हा बेरीज करेन तर हा एक डायरेक्ट इथं ॲडजस्ट होईल. बेरीज करतोय ना, आणि हा 8 डायरेक्ट इथं ॲडजस्ट होईल या ठिकाणी बरोबर. तर मग इथे येणार आहे 0.001 भागिले 0.008 064 इथंपर्यंत आलं. आता हे इथंपर्यंत आले असते, आणि या ठिकाणी येऊन पण खूप जण फसले असते. त्याच्यामध्ये कारण काय होतं की हा भागाकार खूप मोठा वाटत होता, त्याने तर थोडं डोकं लावायचं आपल्याला, दुसरं काही नाही आहे. तर इथं 8 दिसत आहे, ह्याच्या 8 पटीत दिसत आहे बरोबर. इथं पण 1 आहे, ह्याच्या 8 पटीत हे दिसत आहे. याचा अर्थ जर बघून थोडं जर निरीक्षण केलं तर समजतं की हे 1/8ला दाखवत आहे. आता मी हे इथं करून दाखवले तुम्हाला, 1008 भागिले 8064. मी डायरेक्ट हे करू शकलो असतो 1/8. तर तुम्ही हे तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला की पेपरमध्ये आपण कोणती मिस्टेक करतो. आपण हे 1008 भागिले 8064ला काटत बसलो आहे. काटायला नाही जमलं तर 20-25 सेकंद आरामात लागले असतील. जर थोडीशी चूक झाली की आपण पुन्हा सुरू करतो, सोडून देतो थोडी. थोडं जर वाटलं इथं मी डबल काटलो तर पुन्हा डबल सुरू करतो, तिथं आणखी 30 सेकंद जाणार, अर्धा मिनिट जाणार. तर मग ही मिस्टेक टाळायची. थोडंसं डोकं लावायचं. 1/8 असं इथं दिसत आहे, इथं पण 1/8 दिसत आहे, त्यामुळे 1/8चं असू शकतं हे. त्यामुळेच म्हणलं होतं हा प्रश्न स्किप करा. हा प्रश्न होता सोपा एकदम, थोडा लेंदी होता. तर मग 1/8ला आपण काय म्हणतो, 0.125. तर ह्याचं उत्तर येणार आहे 0.125, क्रमांक 2. ठीक आहे.